आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. तर आज आहे फ्रेंडशिप डे आणि तुम्हा सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आधी फ्रेंडशिप डेचं खूप एक्साइटमेंट असायचं, म्हणजे फ्रेंडशिप बँड घ्यायचे, फ्रेंड्ससोबत बाहेर जायचे. कॉम्पिटिशन असायची की कोणाच्या हातावर जास्त बँड असतील, कोणाचे जास्त फ्रेंड्स आहेत. ॲक्चुअली फ्रेंड्स म्हणजे आपल्या बालपणापासूनच आपल्या लाईफचा खूप मोठा पार्ट असतात. कारण ज्यांच्यासोबत आपण हसतो, खेळतो, कधी-कधी रडतो, कधी-कधी भांडतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण फील करतो त्यांच्यासोबत. तर आणि काही लोकं आपण म्हणजे फ्रेंड्स काही-काही खूप फ्रेंड्स असे असतात जे आपले वयानुसार सुटत जातात. फ्रेंडशिप तुटत जातात. खूप गोष्टी होतात, तुमच्या पण झाल्या असतील, होत असतील. आणि काही लोकं असे असतात की जे अ, राहतात शेवटपर्यंत सोबत किंवा कॉन्टॅक्टमध्ये वगैरे. आणि खूप लोकं असे पण असतात ज्यांच्यासोबत आपली खूप बॉन्डिंग असते आधी आणि ते नंतर एकदमच म्हणजे डिसअपिअर होऊन जातात, असे पण असतात. सो वेळेनुसार गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या. जे तुमच्याशी बोलताय त्यांच्याशी बोलायचं. जे नाही बोलत आहे त्यांच्याशी नाही बोलायचं. काही फ्रेंडशिप अशा पण असतात, की म्हणजे 2-3 वर्षानंतर पण तुम्ही भेटले, बोलले, तरी ती सेम फ्रेंडशिप असते जी आधी होती. तर असं पण असतं. सो अशा सगळ्या माझ्या फ्रेंड्सला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येस, तुम्ही माझ्या लाईफचे खूप इम्पोर्टंट पार्ट होते. अ, आणि हां, लाईफ हळू-हळू चेंज होते. शाळेतून आपण कॉलेजला जातो, मग ते फ्रेंड्स मागे होऊन जातात. परत कॉलेजमधून आपण म्हणजे ग्रॅज्युएट होतो वगैरे, वगैरे. मग सगळे फ्रेंड्स असे तुटत जातात हळू आणि खूप कमी लोकं असतात जे नेहमी म्हणजे नेहमी ती फ्रेंडशिप निभवतात. काही-काही वेळा पॉसिबल नाही होत. म्हणजे कोणाचा जॉबमुळे सिटी चेंज होते, कोणाचं काय होतं, तर कोणाचं लग्न होतं. तर अशा ह्या गोष्टी चालूच राहतात. सो फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. मला काय सांगायचंय तुम्हाला कळलं असेल. अ, आणि तुम्हा सगळ्यांना पण फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. कारण तुम्ही सगळे पण माझी बडबड ऐकतात. तुम्ही पण माझे फ्रेंड्सच आहात, फॅमिली आहात. जे माझी बडबड ऐकतात. मी ज्यांच्यासोबत सगळं शेअर करू शकते, बोलू शकते, फ्रीली काहीही बोलू शकते, यालाच फ्रेंडशिप म्हणतात. सो तुम्हा सगळ्यांना पण फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला पण विश करून जा. अ, तर आज आम्ही बनवणार आहेत इडली. इडलीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे. तर तुम्हाला म्हणजे फटाफट सांगून देते की काय काय केलंय. 3 वाटी तांदूळ घेतले आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी असं मिक्स करून भिजत टाकायचं पहिल्या दिवशी सकाळी. ते दुसऱ्या म्हणजे ते सेम दिवशी संध्याकाळी दळून घ्यायचं आणि ते रात्रभर फर्मेंट होऊ द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यात नमक वगैरे टाकून इडली बनवू शकता. त्याच्या पुढची प्रोसेस मी दाखवते. बाकी इथपर्यंत होतं. सो तुम्ही इडली बघून घ्या. मी थोडंसं छोट्या-छोट्या क्लिप बनवल्या त्या टाकते आणि ते बघून परत या. कारण मला तुमच्या सगळ्यांसोबत काहीतरी खूप मोठी गोष्ट शेअर करायची आहे, जी मला खूप दिवसापासून करायची होती. बट मी असा विचार केला, की जाऊ द्या. तुम्ही पहिले व्हिडिओ बघा, मग मी तुमच्यासोबत शेअर करते. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला इडलीसाठी लागणारी चटणी बनवायची आहे. आम्ही सांबार वगैरे काही बनवणार नाही यावेळेस. लास्ट टाईम मी टाकला होता व्हिडिओ सांबारचा, तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात. याच्यात मी खोबरं, लसूण आणि मिरची घेतली आहे. तर हे आपण छानपैकी पाणी मिक्स करून हे छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला मी आमचं पीठ दाखवते. एकदम छान फर्मेंट झालं आहे. आम्ही कुकरमध्येच ठेवतो नॉर्मली. एकदम छान ते फ्लफी होऊन जातं. तुम्ही बघू शकता. एकदम छान फुललं आहे पीठ आणि त्याला आपल्याला लागता एका भांड्यात ठेवायचं आहे. तर आता इकडे मी फोडणी तयार करते चटणीला लावण्यासाठी. तर याच्यात आहे कढीपत्ता, जिरं आणि मोहरी. तर ही फोडणी छानपैकी आपल्या चटणीवर टाकून द्यायची आहे. याच्यात थोडं नमक आणि तुम्ही दही पण ॲड करू शकता. खूप छान चव येते आणि खूप छान लागतं चवीला. तर आता आपण आपल्या इडलीचं प्रिपरेशन करूया. तर त्यासाठी इडली भांडं ठेवलं आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकलं आहे आणि पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण सगळ्या भांड्यांना असं तेलाने ग्रीस करून घेऊया, जेणेकरून आपली इडली चिपकणार नाही भांड्याला. त्यासाठी ही प्रोसेस असते. हे नॉर्मल आहे, सगळ्यांना माहीत असेल. तुम्ही म्हणत असणार काय पण सांगते. काही-काही लोकांना नसतं माहीत, सो त्याच्यासाठी सांगते. सो याच्यात तेल लावल्यानंतर आता आपल्याला आपलं जे बॅटर आहे ते ॲड करायचं आहे. बॅटरमध्ये फक्त नमक ॲड केलंय मी आता
आणि वाटलं तर सोडा ॲड करू शकता, थोडं फ्लफी येतील, छान बनतील. सो आपण सगळं मिश्रण याच्यात छानपैकी टाकून घेऊया. गाईज आपली इडली एकदम रेडी आहे आणि तुम्ही इडली बघा केवढी सुंदर झाली आहे. एक नंबर झाली होती आणि खूप 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 अमेझिंग झाली होती इडली. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडत असेल तर. नसेल पण आवडत तरी पण ट्राय करा, काहीतरी वेगळं कधीतरी खायला पाहिजे. रोज भाजी 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 पोळी 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 खाऊन खाऊन बोर झाले असणार, तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा की कशी झाली तुमची इडली. हॅलो गाईज, तर आता आपण चालू आहे फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी विथ आपला फ्रेंड. हे मला बोलले होते की इकडे फडके रोडला काहीतरी सेलिब्रेशन असतं, पण तिथे तसं काहीच नव्हतं. रोड पूर्ण सामसूम होता आणि आमचं नशीबच म्हणावं की जिथे आम्ही जातो तिथे काहीच नसतं. तर मग इथे मला एक शॉप दिसलं, तर मला अशी लाँग एक माळ घ्यायची होती सिम्पलवाली आणि इयरिंग्स घ्यायचे नव्हते, बट दिसले की माझी लगेच इच्छा होऊन जाते. सो मग मी इयरिंग्स तर पण घेतले, गाईज ते मी तुम्हाला मी मागच्या घरी गेल्यावर शॉपमधून एक दाखवेलच. मंगळसूत्र आणि कानातले घेतले. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलोय डोंबिवली खाऊ गल्ली. काय खाऊ घालणार? आता आपण खाऊया खाऊ. खाऊ खायचे पाणीपुरी, रगडापॅटी, त्याच्यानंतर रोल इकडे. मेरा वाला आपका कम तीखा वाला और ये मीडियम. घ्या तुम्ही. घ्या तुम्ही. कांदा बोलेगा आपको मैं दोन घेतले? आगे आधी किती देतो? कांदा डालू क्या आपके इसमें और क्या था पानी का बॉटल था आले का नाही आले? हाँ आधा दूध लाने में वो तो मीडियम चलेगा ना. पाणीपुरीपेक्षा जास्त एक्सायटेड असते मी सुकी पुरी खाण्यासाठी. सोबत खूप दिवसांपासून एक गोष्ट शेअर करायची होती. काही महिन्यांपूर्वीच ती मी घेतली होती, बट शेअर नव्हतं केलं. थोडं वाटत होतं की करावं की नाही करावं, करावं की नाही करावं. पण फायनली मी डिसाईड केलं की का नको करायला पाहिजे. म्हणजे खूप लोकं असतात लाईक त्यांच्या माझ्या एजमध्ये त्यांनी खूप काही अचीव्ह केलं आहे ऑलरेडी. काही लोकांनी घरं घेतल्या, काही लोकांनी गाड्या घेतल्या. सो ही गोष्ट तर काही एवढी मोठी पण नाही आहे जी मी पूर्ण केली आहे. ती एकदम म्हणजे छोटी म्हणू शकतात किंवा माझ्यासारखे जे लोकं आहेत त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली ती खूप मोठी गोष्ट असेल आणि माझ्यासाठी पण ती खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा मला खूप आनंद पण आहे आणि स्वतःवर प्राऊड पण आहे आणि माझ्या फॅमिलीला पण आहे. सो आणि तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात, तर मग मी ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे असं मला वाटतं. सो मी खूप दिवसांपासून विचार करत होती की काहीतरी घ्यायचंय, काहीतरी घ्यायचंय, काहीतरी घ्यायचंय, पण ते होत नव्हतं आणि फायनली ते झालंय. तर मी स्वतःसाठी अ, बांगड्या घेतल्या आहेत गोल्डच्या. खूप छान आणि नवीन असं डिझाईन आहे. इथे आम्ही खूप 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 बघितले, बट इथे ते असं डिझाईन वगैरे मध्ये नव्हतं, नॉर्मल होत्या. तर मग ह्या आम्ही धुळ्याहूनच घेतल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात आणि खूप सुंदर डिझाईन आहे. तर असं मला काही हौस वगैरे नाही आहे असं बांगड्या वगैरे घालायची. मला काहीच नाही आवडत. मला कानातले पण घालायला नाही आवडत. पण हां, काही ओकेजन वगैरे असेल, तर मला आवडतं की म्हणजे जर साडी घातली तर त्याच्यावर प्रॉपर पूर्ण वेअर करायला आवडतं. पण नॉर्मली मला काहीच असं जास्त काही आवडत नाही. बट जसं-जसं लग्न झालं, म्हणजे जसं-जसं आपण मोठं होतो ना, तसं-तसं गोष्टींची अक्कल यायला लागते की काय इम्पोर्टंट आहे, काय नाही आहे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, कशाला जास्त प्रायोरिटी द्यायला पाहिजे, ह्या गोष्टी हळू कळतात. आणि मला म्हणजे असं बरंच असं रिस्पॉन्सिबिलिटी ते फील होते ना, ती लग्नानंतर खूप जास्त झाली. आधी मी खूप, खूप, खूप खर्चिक होती. म्हणजे
महिन्याला मी कपडे घ्यायची, 2-2 महिन्यात मी कपडे घ्यायची. खूप खर्च करायची मी, खरंच खूप खर्च करायची आणि तो बऱ्यापैकी म्हणजे 80% मी कमी केला आहे. बंद केला 80%. म्हणजे जाणीव होते माणसाला हळू-हळू, की आपलं वय वाढतंय, रिस्पॉन्सिबिलिटी वाढताय. त्यानुसार मग हळू माणूस चेंज होतो आणि आपल्या म्हणजे आता बघा जे लोकं गव्हर्नमेंटमध्ये आहेत, त्यांना तर पेन्शन असते, त्यांना जॉब सिक्युरिटी असते. सो त्यांना काही एवढं भीती नसते जॉबची वगैरे. पण आपलं कसं आहे आपण प्रायव्हेटमध्ये, आपण आय-टीमध्ये तर त्या जॉबचा काहीच भरोसा नाहीये. तो आज आहे, उद्या नसेल. सो तुम्ही पण असंच करायला पाहिजे. म्हणजे आज जे काही आहे ना तुमच्याकडे तेच सर्वस्व आहे. उद्या काय असेल नसेल तुम्हाला नाही माहीत. सो आणि असं काही नाही आज जॉब गेला तुम्हाला उद्या भेटून जाईल, उद्या गेला परवा भेटून जाईल. पण हां, आपण काही त्याचं सिक्युअरली सांगू नाही शकत इन फ्युचर. सो त्यामुळे मला काहीतरी घ्यायचं होतं स्वतःसाठी आणि ते मी फायनल घेतलं. सो आता हा आणि हां, मी मार्केटमध्ये गेली होती ना, तिथून मी एक लाँग माळ आणली होती साधी, सिंपल. गोल्ड वगैरे नाही आहे. कारण माझ्याकडे ही आहे, ही शॉर्ट आहे आणि साडीवर अशी लाँग घ्यायची होती. तर मग एक घेतली मी. मला माहीत नाही मी चांगली घेतली का नाही, मला काही कळत नाही त्याच्यातलं. बट आय थिंक मी चांगली घेतली असेल. तर ही ती माळ आहे आणि अशी थोडी लाँग आहे बऱ्यापैकी. मला तिचं पॅन्डल आवडलं आणि दिसायला छान दिसेल खूप. तर ही फक्त 200ची आहे. कशी आहे मला सांगा. असंच कुठे म्हणजे नॉर्मली गेलं तर घालण्यासाठी साडीवर वगैरे. आणि कानातले पण घेतले होते मी, बट मी यूजच नाही करत. म्हणजे घेते मी, घेत राहते काही पण यूज नाही होत त्यांचा काही. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार. बाय बाय.